महापालिका निवडणुकीआधी पुण्यात महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी भाजप विरोधातच भूमिका घेतली आहे। भाजपच्या नेत्यांकडून शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भाजप विरोधात भूमिका पाहायला मिळते। भाजपकडून रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली। जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकरांची भाजपकडून तक्रार करण्यात आली, तर शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी देखील तक्रार केली आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? पुण्यात महायुती आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळतंय। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हे राजकारण तापलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर क्रेमल प्रकरण असेल किंवा जैन बोर्डिंग प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणाच्यात शिवसेनेकडून धंगेकरांकडून भाजप नेत्यांवर सातत्यानं टीका केली गेली। दुसरं जे प्रकरण पुण्यातलं आहे, ज्यामध्ये शनिवारवाडा आणि नमाज पठण प्रकरण आहे, ज्यामध्ये भाजपच्या खासदारांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भूमिका घेतली गेली आणि आता या तीनही पक्षांमध्ये कशा पद्धतीनं युद्ध पुण्यात रंगलेलं आहे त्याचा प्रत्यय आपल्याला दिसतोय। अर्थात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं महायुतीतल्या तीनही पक्षातल्या नेत्यांकडून सातत्यानं जी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, जी टीका केली जाते आणि त्यातून रंगलेलं हे सगळं राजकारण। आता तर जी माहिती समोर येते, यामध्ये ज्या दोन प्रमुख नेत्यांच्या पुण्यातल्या तक्रार करण्यात आल्या, ज्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या विरोधात भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आणि शिंदेकडे तक्रार करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याही विरोधात महायुतीच्या नेत्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळते। पुणे मनपा निवडणुकीत महायुतीतले हे पक्ष स्वबळावर लढणार आहेत का, तशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत का, अशा पद्धतीची चर्चा या निमित्तानं पुण्यात रंगताना दिसते। नक्कीच आपण पाहतोय ज्ञानेश्वर की महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये सध्या धुमत पाहायला मिळते आणि धुसफूस पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।